नित्य निरामय जे कानिज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरिता आणि पायी प्रवास करत दिंडी घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत। आणि आज दशमीची असणारी ही भगवंताची सेवा आज आपण पंढरपुरामध्ये आलो। भगवंताच्या या दरबारामध्ये त्यांनी सेवा रुजू करण्याकरिता हजर झालेलो आहोत। म्हणून काय चिंतन करावं, ज्या परमात्म्याला आपण पाहण्याकरिता आलो त्याचा आपल्या सर्वांना परिचय असला पाहिजे। म्हणून त्याच्या दिव्य असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन आपण श्रवण केलं पाहिजे। या उद्देशानं हा अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे। कसा आहे परमात्मा, साधू संतांना जर विचारलं ते त्याच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगतात। ते म्हणतात आनंद स्वरूप आहे, अद्वैत स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे, निरामय स्वरूप आहे। वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन करून सांगितलं। अनेक विशेषणांनी भगवंताचं चिंतन करता येतं। म्हणून काही विधेय विशेषण असतात, काही निषेध विशेषण असतात। या विशेषणांच्या माध्यमातून परमात्म्याचं वर्णन केलं जातं। वास्तविक पाहता परमात्मा कोणत्याच विशेषणात बसत नाही, तो सगळ्यांच्या पलीकडचा आहे। पण त्याला जाणून घेण्याकरिता शब्दांची आवश्यकता पडते। शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून शब्दांच्या कक्षेमध्ये मर्यादेमध्ये घेऊन परमात्म्याला सांगावं लागतं, वर्णन करून त्याला प्रतिपादन करावं लागतं। मग सामान्य लोकांना तो परमात्मा कळत असतो। या अनुषंगानं साधू संतांनी त्याचं वर्णन करताना त्याला आनंद, अद्वय, नित्य, निरामय, योगी पुरुष ज्याचं ध्यान करतात असं तो दिव्य परमात्मा आहे असं त्याच्याविषयी बोललं। म्हणे ठीक आहे, असा परमात्मा आहे, तो राहतो कुठे? म्हणे ते हे समचरण साजरे विटेवरी। आतापर्यंत जे वर्णन करून सांगितलं ते समान चरण विटेवरती ठेवून अतिशय साजेर रूप धारण करून भक्तांचं कल्याण करण्याकरिता ते परमतत्व विटेवरती उभा आहे। म्हणून ते हे समचरण साजरे विटेवरी कुठं? पहा भीमातिरी विठ्ठल रूप। भीमेच्या तटावरती विठ्ठल रूपाने तेच सच्चिदानंद घन परमात्मा तत्व उभं राहिलेला आहे। हा त्यातला भाव आहे। मग कसं काय उभं राहिलं? कोणी त्याला तिथपर्यंत आणलं? आम्ही जर असं ऐकलं की पुराणांना सुद्धा कळत नाही, वेदांना कळत नाही, मग तुम्ही कसं काय त्याला उभं केलं? म्हणजे पुराणाची वाढ, शुद्धीने नदी पार, ते झाले साकार पुंडलिका। ते पुंडलिका करता या ठिकाणी येऊन उभं राहिलेलं आहे असं त्याचा परिचय सांगताना महाराज वर्णन करून सांगतात। मग हे तेच त्यांनी परब्रह्म तत्व कसं आहे, आम्ही कशावर त्यांनी ओळखायचं? अरे म्हणले डोळस लोकांनी त्याची उपासना केली। कोण आहे डोळस? आपल्या वारकरी संप्रदायातले सगळ्यात पहिले संत कोण असतील तर सनकादिक संत आहे। पण सनकादिक संतांनी सुद्धा ज्याची उपासना केली, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग। म्हणून सनकादिक संत ज्याचं ध्यान करतात तेच हे आमचं कुलदैवत असणारं पांडुरंग आहे। आणि म्हणून त्याची आम्ही उपासना करतो आहोत, त्याच्या भेटीकरिता इथपर्यंत आलेलो आहोत। हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे आणि तो तुकोबाराय वर्णन करून सांगतात। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला। विठोबा योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप प्रस्तुत। दरवर्षी आपण सर्वजण अतिशय आनंदाने हसत नाचत आणि पंढरपुरापर्यंत त्यांनी येतो। वारकरी संतांनी आपल्याला सुंदर असणारी ही दिव्य परंपरा घालून दिलेली आहे, अतिशय सुलभ आहे। या परंपरेच्या माध्यमातून सहजरित्या भगवंतापर्यंत आपल्या सर्वांना जाता येतं। म्हणून सोपे वर्मा महासंगीतले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, हातात टाळ घ्या, दिंडी म्हणजे पातात विना घ्या आणि भगवंताच्या छंदामध्ये त्यांनी नाचा। त्या नाचण्यानंच परमात्मा प्राप्त होईल। तुम्हाला नाचलं कुठे देव प्राप्त होत असतो का? अरे बेभान होऊन स्वतःचं अस्तित्व जर भगवंतामध्ये विरून टाकलं तर समाधी लागू शकते। मी सांगतो असं नाही। महाराज म्हणतात हे लुब्धली नादी लागली समाधी मूढ जननारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावळी रे। काय होतं? समाधी लागते महाराज। म्हणून समाधी लावण्याचं हे साधन आहे। म्हणून नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावळी, हे दुसरं काहीच करत नाही। भगवंताच्या छंदामध्ये नाचतात। दिंडी पाता हातात घेऊन त्यांनी नाचत नाचत त्याच्या गावापर्यंत येतात। नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया
सुख देईल विसावा रे, तो सुख देणारा, विसावा, विश्रांती देणारा परमात्मा या ठिकाणी राहतो. हा त्यातला भाव आहे. आणि आपण सर्वजण भगवंताच्या भेटीकरिता इथपर्यंत आलेलो आहोत. अतिशय कमी वेळात मला तुमच्या समोर त्यांनी बोलायचंय. जसं त्यांनी ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला केले नारायण, आणि ते तर अवचित पाहुणे पाहतो आम्ही, असं ज्ञानोबराय म्हणतात. तसं हा जो कीर्तनाचा योग आहे, हा अवचित आलेला कीर्तनाचा योग आहे. खरं तर इथं जवळ पाठीमागच्या बाजूला आमच्या परिसरातली दिंडी येते. त्या दिंडीत 4 वाजता त्यांनी कीर्तन करायचं होतं. यांनी बरोबर सूत्र साधलं आणि साधून त्यांनी ते पुणे महाराजांना संपर्क करून म्हणजे मग तिथे यायचं, मग इथे 1 तासभर कीर्तन करा म्हणून थोडं लवकर येऊन त्यांनी कीर्तन करा. या अनुषंगाने तासभर कीर्तनाचा अवचित असणार हा योग आहे. पण भगवंताची इच्छा असेल म्हणून त्यांनी सेवा घडते. ऐका, आपण भगवंतापर्यंत त्यांनी आलेलो आहोत. मी फार महत्वाचंच बोलणार आहे, थोडा वेळ बोलून त्यांनी थांबणार आहे, लक्षपूर्वक ऐका. म्हणून भगवंतापर्यंत आपण आलो कशाकरिता? देव पाहण्याकरिता आलो, देवाला भेटण्याकरिता आलो. तुम्हाला काय वाटतं, इथं आल्यानंतर आपल्याला देव भेटेल का? त्याच्यापर्यंत आपल्याला जाता येईल का? खरं सांगा, आता जर आपण बारीला लागलो तर 3 दिवस तरी नंबर लागेल का महाराज बारीमध्ये गेल्यानंतर? मग आपण एवढ्या लांब पायी पायी चालत आलो, कधी आपल्याला देव भेटायचा? खरं सांगू का, पंढरपूरच्या दिशेने आपण चालायला लागल्यानंतर, पंढरपुरात आल्यानंतर देव भेटतो अशी भावना जर कोणाच्या मनात असेल तर योग्य आहे. पण पंढरपुरात आल्यानंतर देव भेटणं तेवढं सोपं नाही. मग हा पंढरपूरच्या या क्षेत्रात आल्यानंतर भेटतो म्हणण्यापेक्षा पंढरपूरच्या वाटेनं भेटतो हे जास्त संयुक्तिक आहे. हा महत्वाचा विचार. पंढरपूरच्या रस्त्यानेच भेटतो. कसा भेटतो? कोणत्या माध्यमातून भेटतो? तो या सत्संगतीच्या माध्यमातून भेटतो. विठ्ठल भेटणं आणि विठ्ठल कळणं याच्यात फरक आहे महाराज. नामदेव महाराजांसारख्या महापुरुषांना विठ्ठल भेटला होता, पण विठ्ठल कळाला नव्हता. म्हणून जेवढं विठ्ठलाला भेटणं महत्वाचं आहे ना, तेवढं विठ्ठल कळणं सुद्धा महत्वाचं आहे. हा महत्वाचा विचार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? संतांच्या संगतीत जाऊन बसलं पाहिजे. स्वतः संतांची संगती कळवाले कमलापती. पण कमलापती जर कळून घ्यायचे असतील तर संतांच्या संगतीत जाऊन बसलं पाहिजे. मग काय करतील ते संत? सत्संग करतील. असं कीर्तन ऐकायला भेटेल, प्रवचन ऐकायला भेटेल, सत्संग ऐकायला भेटेल. या सत्संगाच्या माध्यमातून परमात्मा कळेल. आणि तो कळाला रे कळाला की मग भेटायला आपल्याला त्याला तास करायची गरज पडणार नाही. ज्याला कळाला त्याला आपोआपच भेटायला येतो. हा महत्वाचा विचार आहे. असे कितीतरी साधू संत मला तुमच्या समोर दाखवता येतील की जे स्वतः अट्टहास करून भगवंताला भेटायला आले, पण त्यापेक्षा देव अट्टहास करून त्यांना भेटायला गेला. हे विशेष आहे महाराज, त्यांच्या चरित्रामध्ये पाहण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी ज्या दिवशी तुम्हाला देव कळेल त्या दिवशी देव स्वतःहून तुम्हाला भेटण्याकरिता येईल. पण हे कोणत्या ठिकाणी घडत असेल तर हे पंढरपुरात घडतं महाराज. आणि फक्त पंढरपुरात घडतं असं नाही, पंढरीच्या वाटेने घडतं. पण या मार्गामध्ये प्रवास करत करत ज्यावेळेला आपण चालतो त्यावेळेला बोधापर्यंत आपल्या सर्वांना जाता येतं, ज्ञानापर्यंत जाता येतं. म्हणून परमात्मा तटस्थ रूपानं फक्त आपण पाहतो तो विटेवर उभा आहे, समांचरण ठेवून उभा आहे, सगुण साकार होऊन उभा आहे. आणि तेवढ्या पुरताच मर्यादित आपण पाहतो. भोळे भाबडे लोक त्याला तेवढंच पाहतात महाराज. पण तो परमात्मा तेवढाच नाही. जर तेवढाच असता तर कशाला गुरुकडे पाठवलं असतं? विसोबा खेचरांकडे नामदेव महाराजांना ज्या अर्थी तिकडे पाठवलं, म्हणे जा, तिथं गेल्याशिवाय मी तुला कळणार नाही. मग काय केलं? खेचर विसा प्रेमाचा पिसा, त्याने नामा कैसा उपदेशिला, मस्तकी ठेविला हात, श्रवणी सांगितली मात, पद पिंड विवर्जित केला नाम्या. नामदेव महाराजांचं त्यांनी प्रमाण आहे महाराज. मग फक्त विटेपुरता देव दिसत होता आणि आता गुरूंनी बोध प्राप्त करून दिला. शब्दात सांगितलंच नाही, फक्त पिंडीवर पाय ठेवून झोपले. मग ते म्हणले पिंडीवर पाय ठेवले, तुला समजत नाही म्हणे, काय करू, फार म्हातारा झालो, आता मला माझे पाय हलत नाही. मग काय कर, तू जरा हलवतोस का? नामदेव महाराजांनी उचलले दुसऱ्या ठिकाणी ठेवले. परत पिंड तयार झाली, सगळ्या पिंडीच पिंडी तयार झाल्या. हे जे त्यांनी महाराज घडलं विशेष असणारा चमत्कार कशा करता होता? समजून सांगाय करता होता. काय समजून सांगितलं? येड्या, एकाच जागेवर देव नाही, जिथं पाय ठेवशील तिथं देव आहेच आहे. सगळ्या ठिकाणी देव गच्च भरला. ते न बोलता समजून सांगितलं. हा त्यातला भाव आहे महाराज. संतांच्या संगतीत गेलं की अशा पद्धतीने देव कळत असतो. मग तिथून निघाल्यावर ते आणि बार्शी गावात आले महाराज. आणि बार्शी गावात द्वादशी सोडायकरता स्वयंपाक करायला लागले आणि पोळ्या तयार केल्या होत्या, चपात्या, आणि त्याला तूप लावायच्या वेळातून कुत्रा आला आणि कुत्र्याने ती पोळी त्यांनी उचलली आणि पळायला सुरुवात केली. त्यावेळेला नामदेव महाराज हातात तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे पळत होते. ते म्हणे हाती घेऊन तुपाची वाटी, नामा धावे श्वाना पाठी, कुत्र्याच्या मागे पळाले होते. अरे देवा, कोरडं खाऊ नको, तूप लावून खा, कोरडं खाऊ नको, तूप लावून खा. आता कुत्र म्हणजे काय देव होतं का आपल्या दृष्टीने जर पाहिलं तर? पण नामदेव महाराजांना कुत्र्यात सुद्धा देव दिसला. का दिसला? श्रीगुरूंची भेट झाली आणि कळालं की देव फक्त विटेपुरता मर्यादित नाही, देव तर चराचरात आहे. देव प्राणी मात्रात गच्च भरलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणा माझा,
अशा पद्धतीनं परमात्म्याचा परिचय त्यांनी घडला. कुठं घडला? सत्संगतीत गेल्यानंतर अशा पद्धतीने घडला. मग वारी का करावी, पंढरपूरला का जावं, हा पायी प्रवास का करावा, तर या कारणाकरता करावा. लोक पायी प्रवास करतात पण त्यांचे धोरणच वेगळे असतात. ते त्यांनी चालत चालत जातात. आधी त्यांनी वळकाटे कुठे टाकायचा पहिला मुद्दा असतो, स्वयंपाक काय असतो दुसरा मुद्दा असतो. अरे काय ते जेवाय करतात झोपाय करता आलोय आपण. पण अशी त्यांनी अवस्था, भांडणं करतात लोक त्याच्यावरून. हे करण्याकरिता आपण आलो नाही. आपण कशाकरिता आलो? आपण त्यांनी खरोखर अंतकरणापासून आणि सत्संगतीत जाऊन बोध आत्मसात करण्याकरिता अशा पद्धतीने आलो. मग ज्या देवाकडे आपण आलो तो देवाचा परिचय आपल्याला झाला पाहिजे. ज्या देवापर्यंत आपण आलो तो देव कसा आहे आपल्याला कळालं पाहिजे. मग कसा आहे तो देव? त्याच्या स्वरूपाकडे पाहिलं पाहिजे. कसा आहे तो? स्वरूपानं कसा आहे? म्हणजे तो स्वरूपानं सच्चिदानंद रूप आहे. तो सत्य स्वरूप असणारा परमात्मा आहे. सत्य म्हणजे काय? ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. त्रिकाला बाधितत्वम सत्यत्वम, म्हणजे कालही होता, आजही आहे आणि उद्या पण राहणार आहे, असं सत्य स्वरूप आहे. तो चैतन्य स्वरूप आहे. तुम्ही ऐकता आहात, तुम्ही पाहता आहात, तुम्ही बोलता आहात, तुम्ही हालचाल करता आहात, या सगळ्या गोष्टी ज्या कारणामुळे करत आहात त्याचं नाव आहे चैतन्य. आणि ते त्याने आपल्या सर्वांच्या आतमध्ये गच्च भरलेलं आहे. ते स्वसंवेद्य असणारं तत्व आहे. म्हणून परमात्मा चैतन्य स्वरूप आहे आणि तोच परमात्मा आनंद स्वरूप आहे. आपल्या सर्वांच्या मध्ये तो प्रस्फुटित होतोय. हा परमात्म्याचा दिव्य असणारा भाव आहे. तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. आता तुकोबारांनी हे जे वक्तव्य त्यांनी अभंगामधून केलं, हे करत असताना एखादं लक्षण जर करायचं असलं तर ते लक्षण निर्दुष्ट लक्षण केलं पाहिजे. निर्दुष्ट लक्षण म्हणजे काय? त्याची अतिव्याप्ती होता कामा नये, अव्याप्ती होता कामा नये आणि असंभव होता कामा नये. म्हणजे त्यांनी महाराज या तीन गोष्टी घडल्या नाही पाहिजे. गाय शब्द तुमच्या समोर उच्चारला, जिला 4 पाय असतात तिला गाय असं म्हणतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जिला 4 पाय असतात तिला गाय असं म्हणतात. एवढ्या गायचं लक्षण झालं का? म्हशीला 4 पाय नसतात का? मग तिला गाय म्हणतो का आपण? शेळीला 4 पाय नसतात का? मग तिला आपण गाय म्हणतो का? कुत्रीला 4 पाय नसतात का? आपण तिला गाय म्हणतो का? नाही. मग गाय फक्त 4 पाय जिला असतात तिला गाय म्हणतात. हे जर म्हणलं तर त्याची अतिव्याप्ती म्हशीवर जाते, शेळीवर जाते. अतिव्याप्ती जाते की नाही महाराज? अतिव्याप्ती हा दोष लक्षण करताना नसावा. नाहीच कळालं तर सोपं सांगतो. अतिव्याप्ती म्हणजे जेवायला आपण बसलो, सुगरणबाईनं त्यांनी महाराज प्रमाणापेक्षा जास्त मीठ कालवणात टाकलं म्हणजे मिठाची काय झाली? अतिव्याप्ती झाली, जास्त मीठ झालं. किंवा त्यांनी महाराज स्वयंपाक करायच्या नादामध्ये तिला मिठाचं काही कळालंच नाही, तिने मीठ टाकलंच नाही, अव्याप्ती झाली. हे की नाही? म्हणजे थोडं कमी पडलं. आणि एखादीने टाकलंच नाही मग असंभव झाला. असे हे त्यांनी महाराज दोष नसावेत आणि असं निर्दुष्ट लक्षण असावं. म्हणजे परमात्मा आनंद स्वरूप आहे असं परमात्म्याचं केलं लक्षण. पण आनंद शब्द उच्चारला की लोकांचा त्यांनी भाव विषयानंदाकडे जातो. विषयामधून लोकांना आनंद प्राप्त होतो. मग विषय म्हणजे पत्नी, विषय म्हणजे मुलं, विषय म्हणजे संपत्ती, विषय म्हणजे घरदार, विषय म्हणजे खाणं पिणं, शब्द स्पर्श रूप रसगंध. मग ते परमात्मा आहे का? मग हे सांगण्याकरिता त्याची अतिव्याप्ती त्याच्यावर गेल्या कारणाने उडवण्याकरिता दुसरा शब्द वापरला, अद्वय. विषयाच्या ठिकाणी एक वाक्यता नाही. या विषयात त्यांनी वेगळा रस आहे, त्या विषयामध्ये वेगळा रस आहे, वेगवेगळ्या पद्धतीने विषयाकडे पाहिलं जातं. पण परमात्मा तत्व जे आहे ते अद्वैत स्वरूप आहे. त्याच्यामध्ये द्वैत नावाची गोष्ट अजिबात शिल्लक नाही. तो आनंद स्वरूप आहे, अद्वैत स्वरूप आहे. पण का मग अद्वैत स्वरूप आहे म्हणल्यानंतर त्याची अतिव्याप्ती आकाशावर गेली. म्हणजे आकाश पण अद्वैत आहे. भारतामध्ये जे आकाश आहे तेच आकाश अमेरिकेत पण आहे, हे की नाही? जे अमेरिकेत आहे तेच आणखी दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा आहे. आकाश काय 2 असतात का? नाही, आकाश एकच आहे. मग आकाशावर अतिव्याप्ती जाईल म्हणजे परमात्मा त्या अद्वैत स्वरूप आहे. मग आकाश पण अद्वैत स्वरूप आहे, आकाशाला परमात्मा म्हणा असं म्हणण्याचं त्यांनी दाट भाव तयार होऊ शकतो. त्याच्यावरची अतिव्याप्ती उडवण्याकरिता नित्य शब्द वापरला. हे जे आकाश आहे ना हे जरी व्यापक असलं तरी सुद्धा नित्य नाही. हे त्यांनी प्रकृतीच्या कक्षेत आहे आणि प्रवाह रूपानं प्रकृती सतत बदलत राहते. मग ते नित्य स्वरूप आहे. परमात्मा नित्य स्वरूप आहे. आनंद, अद्वय, नित्य. आणि मग ती प्रकृती त्यांनी अशा पद्धतीने प्रवाह रूपानं नित्य आहे असं म्हणलं, तिच्यावर अतिव्याप्ती केली म्हणजे पण ती निरामय नाही. ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होत असतो. म्हणजे ती त्यांनी बाधित होऊन जाते. जरा अवघड झालं थोडस, असू द्या. महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगते. हे तरी कधी ऐकणार आहात लोक? म्हणते लोक छान 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 ऐकून माणसं त्यांनी घरी जातात. पण हे ऐकणं जास्त गरजेचं आहे. स्वरूपाचा बोध झाला पाहिजे ना. हे ऐकण्याकरिताच आपलं जीवन प्राप्त झाले. लक्षपूर्वक आहे का? ज्या पांडुरंगापर्यंत आपण आलो तो पांडुरंग कधीतरी असा पण ऐकला पाहिजे. हे त्याचं स्वरूप तुमच्या समोर वर्णन करून सांगतोय. हा महत्वाचा भाग आहे. पण तो निरामय स्वरूप आहे म्हणजे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. अविकारी असणारा परमात्मा आहे.
म्हणून बघा, सनकादिक संतांनी ज्यावेळेस त्याचं चिंतन केलं त्यावेळेस पण तो तसाच आहे. शुकाचार्यांनी ज्यावेळेस चिंतन केलं त्यावेळेस पण तो तसाच आहे. हातात त्रिशूळ डमरू घेऊन भगवान शंकर त्याला पाहण्याकरिता आले तरी पण तो तसाच आहे. म्हणजे या सगळ्या संतांनी त्याचं भजन केलं. म्हणतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, हे की नाही. जेव्हा चराचरच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. मग पंढरीचा नाथ काय पंढरपूर झाल्यानंतर जन्माला आला का? तो त्याच्या पण आधीचा आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे तो अविकारी आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा विकार नाही. हे भगवंताचं मूळ असणारं स्वरूप आहे आणि ते स्वरूप त्यांनी महाराज जगाच्या समोर यावं म्हणून जगद्गुरु तुकोबा यांचा अट्टहास आहे. मग ज्या पंढरीनाथाकडे आपण त्यांनी निघालेलो आहोत, ज्या पंढरीनाथाकरिता आपण उपस्थित झालेलो आहोत, त्याचा परिचय त्यांनी जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला करून सांगितला आणि तो पण स्वरूपाचा परिचय करून सांगितला. काय परमात्म्याचं स्वरूप आहे ते म्हणजे आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे, अद्वैत हे परमात्म्याचं स्वरूप आहे, नित्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे, निरामय परमात्म्याचं स्वरूप आहे आणि योगी ज्याचं ध्यान करतात असा असणार तो परमात्मा आहे. असा परमात्म्याचा परिचय जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या निज ध्येय योगी यांचे. जो अंतर्मुख होऊन परमार्थ करणारा मनुष्य असतो ना, जो डोळसपणाचा परमार्थ करणारा मनुष्य असतो ना, तोच या गोष्टींचा विचार करतो. महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. नजरेचा परमार्थ असावा. गुरुजी म्हणायचे परमार्थ कोणाचा, गरीबाचा का श्रीमंताचा? प्रश्न विचारायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे सांगा परमार्थ गरीबाचा का श्रीमंताचा? लोक भांडायचे, कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. मग ते म्हणायचे गरीबाचा नाही श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ. बिगर नजरेचे आंधळे किती जन्माला आले, किती त्यांनी जन्मभर गंधाला हिंडले, तरी पण काही उपयोग होत नाही महाराज. नुसता गंध लावल्यानं परमात्मा भेटायचा नाही, त्याचा गंध जीवनात उतरावा लागेल तेव्हा परमात्मा भेटेल. म्हणून कधीतरी अंतर्मुख होऊन डोळसपणाने विचार केला पाहिजे. ज्या देवापर्यंत आपल्याला जायचंय तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, हा महत्वाचा विचार आहे. एरवी आपल्या गावात त्यांनी देवळं पाहायला मिळतात, त्याच्या शेंदूर लावलेला एखादा देव देवी त्यांनी पाहायला मिळते. त्याचा तांदळा ठेवलेला असतो. मग यात्रेच्या वेळेला त्याच्यावर त्यांनी मुखवटा लावतात. तो मुखवटा लावल्यानंतर सगळे लोक येतात, तो मुखवटा पाहतात, त्याला नमस्कार करतात, दर्शन करतात आणि वरतून प्रेमानं सांगतात फार चांगलं दर्शन झालं, आज देव फार प्रसन्न दिसत होता, आज देव जरा सुकलेलाच होता, असं त्या मुखवट्याला पाहून त्यांनी म्हणतात. खरं सांगा यांनी दर्शन कोणाचं घेतलं? मुखवट्याचं. देव कुठं आहे? त्याच्या आतमध्ये आहे. आणि मुखवट्याला पाहूनच समाधान झाले. हा महत्वाचा विचार. मला म्हणायचं फक्त मुखवट्यापुरते मर्यादित राहू नका, मुखवट्याच्या आत असणारं तत्व बघा, हे मला सांगण्याचं तात्पर्य. म्हणून त्यांनी बाहेरून तटस्थ रूपानं तुम्ही राम पाहता, कृष्ण पाहता, हरी पाहता, गोविंद पाहता, माधव पाहता, शंकर पाहता, गणपती पाहता, हे सगळे त्या देवानं धारण केलेले मुखवटे आहेत. ऐका माझं मी काय सांगतो ते, हे सगळे त्यानं धारण केलेले मुखवटे आहेत. तो जर पाहायचा असेल तर तो कसा आहे? मग ते पहिल्या चरणातलं वर्णन आहे, आनंद अद्वय नित्य निरामय जे काही निज ध्येय योगी यांचे, ते त्याचं मूळ स्वरूप आहे. म्हणून आपल्याला देव पाहिजे. आता रस्त्यानं मी महाराजांना प्रश्न विचारला, तुम्हाला नेमकं काय पाहिजे? तुम्हाला हरीचं चिंतन करायचं का हरीच्या रूपाचं चिंतन करायचं? त्यांना प्रश्न विचारला मी, तुम्हाला हरीचं चिंतन करायचं का हरीच्या रूपाचं चिंतन करायचं? काय उत्तर आहे तुमच्याकडे? त्यांनी मला उत्तर दिलं. ते म्हणले हरी ना हरीचं रूप काय दोन आहेत का? एकच आहे, नाम नामीचा अभेद आहे असं त्यांनी मला सांगितलं. इथपर्यंत ठीक आहे. हरी पण ज्याला तुम्ही हरी म्हणता तो सगुण साकार त्यांनी तुमच्या डोळ्यासमोर दिसतो, पण तो सगुण साकार त्यांनी तुम्ही केलेला आहे. तुम्हाला वाटलं त्यांना असं व्हावं म्हणून तो तुमच्याकरता तसा झालाय. वास्तविक पाहता तो तसा नाही. तुम्ही म्हणाल तसे अवतार घेतो.
म्हणून त्यांनी महाराज होय भक्ती केला तैसा. आणि पूर्वी धरावी ती इच्छा. कोणाला राम व्हावं वाटलं राम झाला, कोणाला कृष्ण व्हावं वाटलं कृष्ण झाला. तुम्हाला जसं वाटलं तसा झाला. म्हणजे तो तुम्ही म्हणता तसा झाला म्हणजे काय, तसा आहे तसा अर्थ लावायचा नाही. मग कसा आहे, मग तो आनंद स्वरूप आहे असा आहे, तो नित्य स्वरूप आहे असा आहे, तो निरामय स्वरूप आहे असा आहे. तो त्यांनी योगी ज्याचं ध्यान करता सच्चिदानंद स्वरूप निर्गुण निराकार तो असा आहे. हा त्याचा त्यांनी मूळ असणारा भाव आहे. आणि तो भाव आपण आत्मसात केला पाहिजे. तो जर कुठं होत असेल तर या पंढरीच्या वाटेनेच होईल महाराज, अन्य ठिकाणी होणार नाही. त्याची जाण करून घेण्याकरिता, त्याचा परिचय करून घेण्याकरिता हा अट्टहास आपण सर्वांनी केला पाहिजे. नाहीतर आपण 8-10 दिवस घरदार सोडून आलेलो आहोत. घरचे प्रपंचाची कामं काय कमी असतात का लोकांना? पण इकडे आली म्हणजे काय हसत हसत फार आनंदाने आले का? काहीतरी मार्गी लावूनच आले ना तुम्ही सगळेजण. काहीतरी मार्गी लावल्याशिवाय तुम्हाला ढळता आलं नाही. आपल्या जबाबदाऱ्या तुम्ही दुसऱ्यावर त्यांनी ढकलून आले. मग एवढा जो कालावधी आहे हा यातला एक क्षण सुद्धा व्हायला नाही गेला पाहिजे. त्या प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी पदरात आपल्याला पाडून घेता आलं पाहिजे. काय पदरात पाडून घेणार आहात? लोक फळ्यावर समाधानी असतात. फार चांगलं भजन म्हणता आलं, मला पण 2-4 अभंग म्हणू दिले आणि मला पण त्यांनी आज झालं आणि मी पण त्यांनी पाय पाय चाललो, तेवढ्यावरच खुश आहेत लोक. नुसतं पाय पायी चाललं म्हणजे काय होईल? होऊन होऊन फार पुण्य वाढेल, फार तर फार तुझं वैराग्य त्यांनी प्रबळ होईल. त्या तेवढ्याच मुद्द्यावर अवलंबून राहायचं नाही. मग ह्या चालण्याच्या वाटेनं मला फार सत्संग झाला, मला बरेच महात्मे भेटले आणि त्या महात्म्यांच्या संगतीत त्यांनी महाराज मला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं. असं ज्याच्या तोंडातून बाहेर पडेल ना, समजायचं त्याला खऱ्या अर्थानं उपलब्धी झाली, खरंच त्यानं जाऊन काहीतरी कमवली. हा महत्वाचा विचार आहे. आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलो होतो आता पायी पायी. मग पायी पायी तर सगळेच जातात. मग नुसतं जायचं आणि चक्कर मारून यायचं 3,500 किलोमीटर. नुसतं गेलं ना आले मागं. नुसतं जायचं आणि यायचं काय काम आहे महाराज? तिथं गेल्यानंतर अनेक संत महापुरुष त्या तटावर त्यांनी वास्तव्य करतात. त्यांच्या जवळ जाऊन बसायचं, 4 शब्द त्यांचे ऐकायचे, काहीतरी आत्मसात करून घ्यायचं. याच्याकरता ती परिक्रमा करायची. तशी पंढरीची वारी त्यांनी करायची. कशाकरता करायची? हे आत्मसात करण्याकरता करायची. काय आत्मसात करायचं? भगवंताचं मूळ स्वरूप आत्मसात करायचं. म्हणून आधी स्वरूपाला त्यांनी जाणायचं आणि जाणून त्याच्याशी एकरूप व्हायचं. आपल्या स्वरूपापर्यंत त्यांनी महाराज त्याला न्यायचं. म्हणजे तो परमात्मा आणि मी दोन नाही असं त्यांनी साधू संतांच्या माध्यमातून जाणून घ्यायचं. हा महत्वाचं. नाही तर आता प्रमाण त्यानं म्हणून दाखवलं मग आम्ही, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसे, निज देव नसी मुळी कुणी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे. म्हणून त्या देवाला शोधण्याकरिता जर निघाल तर ते त्यांनी तुमच्या आत्मस्वरूपापर्यंत येऊन ठेपेल. म्हणून आत्मा हाच देव आहे असं कळल्यानंतर तिथपर्यंतच थांबायचं मग नाही. मग स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यानंतर त्याचा दिव्य आनंद भोगण्याकरिता काय केलं पाहिजे? मग त्याला सगुण साकार केलं पाहिजे. मग म्हणतात साधू संतांनी त्यांनी खळं केलं म्हणतात. आणि लहा रूपाबळे करुणी खळे हरिदासे. म्हणून बळजबरीने त्याला रूपाला आणलं, खळं केलं म्हणजे कष्ट घेतले. आणि निर्गुण निराकार असणारा आनंदाद्वय नित्य निरामय स्वरूप असणारा तो परमात्मा, त्या परमात्म्याला सगुण साकार केलं. आणि सगुण साकार करून अशा पद्धतीने विटेवरती उभं केलं. देवा हाती रूप ठरविला आकार, निदून निराकार हो त्यासी. देवाला रूप धारण करायला लावलं, देवाला आकार धारण करायला लावला. आणि मग त्याचं भक्त होऊन त्यांनी अशा पद्धतीने भजन करायला सुरुवात केली. गुरुजी म्हणायचे वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून त्यांनी भजन केलं. हा महत्वाचा विचार आहे. अशा स्वरूपानं परमात्म्याला जाणलं, आत्मत्वानं परमात्म्याला अशा पद्धतीनं जाणलं आणि जाणून त्याला सगुण साकार करून आपल्या समोर उभं केलं. मग आपण भक्त झाले आणि त्याला देव म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि मग त्याचं भजन करायला लागले. मग तेव्हा तो परमानंद भोगायला मिळाला. हा महत्वाचा विचार आहे. धन प्राप्त करावं की धन खर्च करावं? आता प्रपंचातला प्रश्न आहे, काय पोथीतला थोडाच आहे. धन प्राप्त करावं का धन खर्च करावं? नुसतं प्राप्त केलं आणि जन्मभर नोटा लावल्या आणि त्याची गादी तयार केली, त्याच्यावर झोपला म्हणजे काय त्याचं जीवन संपन्न होईल? माझ्याकडे ओवी आहे, निदैवाची परिवरी लोह्या ऋतुल्या सहस्रवरी आणि वरवै सोनी उपवासुगरी दरिद्रीच्या. त्याच्या कपाळात होतं, त्याला बरं सोनं सापडलं आणि ते सोनं सापडलं, सोन्याच्या कांबी सापडल्या आणि त्याचं फार त्याला समाधान वाटलं. अरे म्हणा मला बरं सोनं सापडलं. खड्डं खांदलं, त्याच्यात ते सोनं पुरलं, त्याच्यावर एक पोतं टाकलं, जर्मलची ताटली कुठे ठेवली, त्याच्यावर बसून भीक मागायला लागला. खरं सांगा काय उपयोग झाला? त्याला मिळालं, आपण भोगता नाही आला. हा महत्वाचा विचार आहे. मग ते मिळवणं महत्वाचं की भोगणं महत्वाचं?
तसं मिळवणं महत्वाचं की खर्च करणं महत्वाचं? खर्च करण्यानं समाधान प्राप्त होईल हा महत्वाचा विचार आहे, म्हणजे भोगलं पाहिजे हा महत्वाचा विचार. तसं तो आनंद स्वरूप आहे हे कळालं, अद्वैत स्वरूप आहे हे संतांच्या माध्यमातून कळालं, तो नित्य स्वरूप आहे असं कळालं. कळालं इथपर्यंत ठीक आहे. आता त्याला भोगलं पण पाहिजे ना. मग काय करायचं भोगण्याकरिता? आता त्याला सगुण साकार करायचं आणि प्रत्यक्ष समोर उभं करून आपण त्याचं भक्त होऊन त्याचं भजन करायचं आणि त्या भजनाच्या माध्यमातून दिव्य आनंद प्राप्त करून घ्यायचा. म्हणून तो परमात्मा साधू संतांनी सगुण साकार केला आणि तो सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष उभा केला. कुठं उभा केला? मग ते म्हणले भीमा नदीच्या काठावरती समान चरण ठेवून ज्याचं वर्णन मी तुमच्या समोर करून सांगितलं तो विटेवरती उभा आहे. महाराज वर्णन करू सांग. ते समचरण आता इथे दोन शब्द वापरले, ते आणि हे दोन शब्द आहेत. ते म्हणण्याचं तात्पर्य पहिल्या चरणाचे सांगितलं ना, आनंद अद्वैत नित्य निरामय ते. आणि हे म्हणजे काय? ते भीमेच्या तीरावरती विटेवर उभा असणार हे जे आनंद अद्वैत नित्य निरामय आहे की नाही, तेच हे विटेवर उभा राहिलेला आहे. हा असा त्यांनी अन्वय लावून घ्यायचा. तुम्हाला कळतं का मी काय सांगतो ते? हे कोणाकरता सांगतो? जो देवाच्या प्राप्तीकरिता निघाला त्याच्याकरिता सांगतो. देवाच्या प्राप्तीकरिता निघालेलं आधी काय करायचं? त्यानं देवाचा परिचय करून घ्यायचा, म्हणजे त्याचं स्वरूप जाणायचं पहिला मुद्दा. त्याच्या स्वरूपाला जाणल्यानंतर मग त्याचा आनंद उपभोगायचा दुसरा मुद्दा. तो आनंद उपभोगण्याकरिता काय करायचं? त्याला सगुण साकार करून आपल्या समोर उभं करायचं. मग साधू संतांनी हेच केलं, त्याला सगुण साकार करून अशा पद्धतीने उभं केलं. कोणाला? त्याला. आपण रोज रूपाचा अभंग म्हणतो की नाही, रूप पाहत आलोचने सुख झाले उसाजने. आणि पुढे काय? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे तो हा म्हणजे काय? तो म्हणजे जो सच्चिदानंद स्वरूप आहे तो, आणि हा म्हणजे विटेवर उभा राहिलेला आहे हा. तो सच्चिदानंद रूप असणारा परमात्मा, निर्गुण निराकार असणारा परमात्मा विटेवरती उभा आहे. म्हणजे सच्चिदानंद रूपत्वाने त्याला जाणायचं आणि विटेवर त्याला प्रत्यक्ष पाहायचं, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून पहा भीमातिरी विठ्ठल रूप, विठ्ठलाच्या रूपामध्ये तोच निर्गुण निराकार परमात्मा प्रत्यक्ष उभा आहे असं आपण सर्वांनी पहा, असं तुकोबाराय आपल्या सर्वांना सांगतात. म्हणून हा त्यांनी डोळसपणातला भाव झाला, महत्वाचा विचार आहे. आता तुम्ही पांडुरंगाला पाहायला जाणार, तो पांडुरंग परमात्मा सामान्य नाही, ज्ञानोबराय त्याचं वर्णन करताना म्हणतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हा त्याच्यात येतो, तो हा रे श्री हरी, पाहिला डोळे भरी, पाहता पहाणे दोरी सारोनिया. तो हा म्हणजे कोणता? सत्य, ज्ञान, अनंत, गगनासारखा व्यापक, नाही रूप, नाही वर्ण, नाही गुण जेथे, असा असणारा तो. आणि हा विटेवर उभा असणारा परमात्मा, तो हा रे श्री हरी, पाहिला डोळे भरी, तोच त्यांनी डोळे भरून प्रत्यक्ष अशा पद्धतीने पाहिला. कसा आहे तो? म्हणजे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ज्योती म्हणजे आपल्या सर्वांच्या ठिकाणी असणारी आत्मज्योती, आणि या आत्मज्योतीची मूळ असणारी ज्योती म्हणजे परमात्मा ज्योती, तीच विटेवरती उभी आहे. म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे तोच त्यांनी महाराज पांडुरंग परमात्मा विटेवरती सगुण साकार होऊन उभा आहे. असं आत्मत्वानं आपण विठ्ठलाला पाहावं, हेच तुकोबारांनी पाहिलं. म्हणतात ते हे समचरण साजिरे विटेवरी. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्यानं ब्रह्मस्वरूपाला जाणलेलं आहे, तो त्यांनी महाराज आपल्या आत्मस्वरूपालाच विटेवर पाहतो. त्याचा दृष्टिकोन त्यांनी तयार झालेला असतो की तो विटेवर असणारा जो देव आहे तो देव आणि मी दोन नाही. त्याला पाहून म्हणतात मी तू पण जाऊ दे तुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. या भूमिकेत अशा पद्धतीने जातात.
म्हणजे त्या देव आणि भक्तामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांनी देव भक्त ऐसा तुझा नाही विचार, म्हणून तो विचार शिल्लक राहते. दोघांची गुरुपदा अशा पद्धतीने होऊन जाते की ज्ञानाच्या माध्यमातून होते, हे स्वरूपाच्या माध्यमातून अशा पद्धतीने होते. म्हणून ते हे समचरण आतापर्यंत ज्याचं वर्णन करून सांगितलं ते हे समचरण समान चरण ठेवून विटेवरती उभा आहे. पहा सगळ्यांनी पहा, भीमा तिरे विठ्ठल रूप, या भीमेच्या तीरावरती विठ्ठलाच्या रूपामध्ये आनंद अद्वय नित्य निरामय स्वरूप असणारं ते जे परब्रह्म तत्व आहे ते प्रत्यक्ष समान चरण ठेवून उभं राहिलेलं आहे. असं सर्वांनी पहा, त्याच्याकडे त्यांनी अशा पद्धतीने तुमचं लक्ष जाऊ द्या. हा त्यातला भाव आहे. कोणी प्रश्न विचारला का महाराज, तो त्यांनी परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, तो निर्गुण निराकार आहे, तो कोणालाच कळत नाही. सगळ्या पुराणांना विचारलं ती म्हणतात आम्हाला कळत नाही, श्रुतींना विचारलं ती म्हणतात आम्हाला कळत नाही. मग वेद पुराणांना जो परमात्मा कळत नाही, जो शब्दांच्या पलीकडचा असणारा परमात्मा आहे, मग तो परमात्मा तुमच्याकरिता विटेवर उभा राहिला कसा भीमेच्या काठावरती हे तरी सांगा. मग अभंगाच्या तिसऱ्या चरणात वर्णन करू. पुराणांना झेपत नाही. श्रुती नेणती पार, श्रुती म्हणजे वेदामध्ये असणाऱ्या श्रुती, वेद गर्भातल्या श्रुती, त्याला श्लोक म्हणा मंत्र म्हणा, त्यांना सुद्धा परमात्मा कळत नाही महाराज. वेद जया गाती, श्रुती म्हणती, नेती नेती हे त्यांनी शब्द आहे. नेती नेती म्हणजे काय, श्रुतीने विचारलं हे म्हणजे परमात्मा म्हणजे न येते, याचं कारण परमात्मा आहे का म्हणजे न येते न येते न येते असं त्यांनी श्रुती म्हणतात. म्हणजे श्रुतीला परमात्मा कळत नाही, वेदाला परमात्मा कळत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, म्हणजे वेदाला कळत नाही, श्रुतीला कळत नाही, पुराणांना कळत नाही. मग असा असणारा तो परमात्मा, आणि तुम्ही म्हणता तो निर्गुण निराकार त्यांनी वेद श्रुतीला न कळणारा परमात्मा विटेवरती उभा राहिला, कसं काय उभा राहिला. मग त्याचं उत्तर दिलं, ते म्हणतात ते झाले साकार पुंडलिका. पुंडलिक शब्दाचा अर्थ करायचा भाव. काय अर्थ करायचा, भाव. तुमच्या पोटात जर भाव असला तरच देव, ज्याच्या पोटात भाव नाही त्याला देव पण नाही महाराज. भावाची कारण आपण सर्वजण इथपर्यंत आलो का बरं आलो, आपल्या पोटात काय आहे, भाव. देव आहे असा आपल्या पोटात आहे भाव, आणि म्हणून आपण इथपर्यंत आलो. जर पोटात भावच नसतं तर आले कशाला असते तुम्ही इथे, हा महत्वाचा विचार आहे. कशाला कीर्तनात येऊन बसले असते, भाव आहे म्हणून तिथपर्यंत आले. आणि तो तरी कोणाकरता उभा आहे, तो पण भाविकांसाठीच उभा आहे. उभा भाविकांसाठी, भाविका करताच उभा, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी भाव पुंडलिक, पुंडलिक हा भाव आहे महाराज. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये भाव जर असला तर परमात्मा प्रगट होईल. माझं म्हणणं नाही, अजून प्रमाण सांगतो. भावाचे मथले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. भावाचे मथले, भावाचं मंथन करावं लागलं, भाव उत्कट करावा लागला, भाव दृढ करावा लागला, भाव प्रबळ करावा लागला, तेव्हा त्यांनी देव प्रत्यक्ष प्रगट झाला. आपण इथपर्यंत आलो देव देव करत करत, आणि जर पांडुरंगाचं दर्शन आपल्याला झालं नाही, आपण घरी गेलो आणि घरच्या लोकांनी विचारलं कुठे गेला होता, म्हणे पंढरपूरला गेलो होतो, भेटला का देव, काय उत्तर देणार त्याला. ज्याला दिसलाच नाही देव तो काय उत्तर देईल, नाही भेटला. मग गेला कशाला होता. आमचे भाऊ म्हणायचे कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही, गेला कशाला तोंड घेऊन म्हणतो. 10-15 दिवस गेला, एवढे त्यांनी घरच्या लोकांचा घोटाळा घातला, गाया गुरं तुझ्या वाचून मारायला लागले, गेला नाला तोंड घेऊन माग. तुला विठोबा नाही, रखमा नाही, कोणीच नाही. कसं काय नाही भेटला देव. न भेटण्याचं कारण काय, भाव. आज जर भाव असाच दृढ केला अंतःकरणात की देव भेटतच असतो. ज्ञानोबरांना भेटला, तुकोबरांना भेटला, नाथांना भेटला, सावताबाबांना भेटला, सगळ्या संतांना भेटला, हा भेटतच असतो. असा भाव जर आपल्या अंतःकरणात दृढ झाला तर आपल्याला पण नक्की भेटेल महाराज.
पण आपलं धसकट्यासारखं काम असतं. तो पितांबर घालून आला पाहिजे, तो मुकुट धारण करून आला पाहिजे, तो 4 हातच घेऊन आला पाहिजे. हरियाड्या कोणत्याही रूपात येईल, कसं पण येईल, तो कळून देणार नाही तो आपण मी आलो म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. तो निघून गेल्यानंतर कळतं हा तोच होता म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. काल परवाच कुठेतरी मी सांगितलं, आता पिंपळनेरच्या दिंडीत सांगितलं की पायी चालणाऱ्या लोकांना देव भेटेल त्याच्यापेक्षा संयोजन करणाऱ्या लोकांना लवकर भेटतो. जे दिंडीचं आयोजन नियोजन करतात ना, का बरं त्यांचंच का बरं नाव घेतलं? नाव फार खटखटी असतं. तो हे लोक काही सुखासुखी पंढरपूर पण देतात तुम्हाला वाटतं का? कोणाच्या ताटल्या हरवल्या, कोणाचे काही झेंडे हरवले, कोणाचं काय हरवलं, कोणाला काय कमी पडलं, कोणाला जास्त झालं, असं करता करता इथपर्यंत फार संयोजकांच्या डोक्याला ताप असतो. बापा बापा, त्याला असं वाटतं कुठून मला हे सुचलं, असं त्याला पंढरपुरापर्यंत येऊ तर त्याला असं वाटतं मला. एवढेच संकट असतात. आणि एवढ्या संकटाला तोंड देत देत बिचारा सगळं सारखं करीत करीत तिथपर्यंत घेऊन जातो सगळ्या लोकांना. मग त्या काळामध्ये जर तो खरंच शुद्ध अंतःकरणाचा असला आणि त्याच्यातून त्याला जर धन आणि मान कमवायचा नसला आणि सेवा म्हणून जर करत असला, तर परमात्मा त्याला सहाय्य करतो. जिथं त्याचा आडून पडेल ना, त्या जागेवर परमात्मा त्याला त्याने सहाय्य करण्याकरता उभा राहतो. त्याचं काम पूर्ण करून देतो. आणि काम पूर्ण झाल्यानंतर तो एकदा त्यांनी निघून गेला की मग बऱ्याच वेळा याच्या लक्षात येतो की हे काम होण्यासारखंच नव्हतं. कसं काय झालं? तो अमुक माणूस परिचयाचा नव्हता, आला आणि ते अमुक काम करून गेला. मग याला क्लिक होतं डोक्यामध्ये. मग त्याच्या लक्षात येतं, अरे हा तर देव तर नसेल, ते देवानंच माझं हे सारखं करून दिलं. असं होत असतं महाराज. मग कोणाच्या रूपात येऊ शकतो, कोणत्या रूपामध्ये दर्शन देऊ शकतो. जगद्गुरु तुकोबाराय धान्य विकण्याकरिता घेऊन गेले होते 4 बैल. 4 बैल होते, 4 पोते घेऊन गेले बैलावर टाकून. बैलाला रोग आला, 3 बैल मरून गेले. त्यातले 3 धान्याचे पोते विकले गेले. एक बैल होता, म्हणजे निदान हातही जागला पाहिजे, एक पोत शिल्लक राहिलं होतं, घरी देण्याकरिता निघाले. त्यानं जोडीदार होते बरोबर, ते सगळेचे सगळे व्यापारी होते ओरिजिनल. आता त्यांचं जमलं नाही. न जमण्याचं कारण हे सकाळी उठले की रामकृष्ण हरी, लगेच काकडा, लगेच त्यांचं दिवसभर त्याचं भजन. मग दिवसभर भजन विठ्ठल विठ्ठल करते. याच्या नादी लागलो तर आपला व्यापार व्हायचा नाही, काय व्हायचं नाही. एक एक करून सोडून निघून गेले. आता घराच्या दिशेने जायचं, लांब गेले बाजाराला आणि घरी यायचा रस्ताच त्यांनी समजना. मग काय करायचं, जंगलात अडकले. जंगलात अडकल्यानंतर त्यांनी काय करावं, संध्याकाळची वेळ झाली, बैल पण बसला आणि बसल्यानंतर पोतं खाली पडलं. आता एकट्याला पोतं उचलणार, बैल पण उभा राहिना, त्याच्या पाठीवर त्यांनी पोतं लादायचं. आता काय करायचं असा प्रश्न मनामध्ये पडला. संध्याकाळ झाली होती, पावसाचं वातावरण गडगड करायला लागलं, विजा चमकायला लागल्या आणि श्वापद सुद्धा गडगड त्यांनी अवतीभोवती फिरायला लागले. मग फार भय निर्माण झालं. अरे म्हणले, ज्यांच्या जीवावर इथपर्यंत आलो सगळे मला सोडून गेले, आता कोणीच नाही, देवा तुझ्याशिवाय मला दुसरा कोणी नाही रे. पण अट्टहास करून भगवंताचा धावा करायला लागले. वाटसरूच्या रूपाने आला, वाटसरू होऊन आला आणि आल्यानंतर तुकोबारांकडे पाहिलं, म्हणलं काय बुवा काय करता? म्हणजे काय नाही, देहूला जायचं नाही, बैल बसला म्हणले आणि पोतं त्याच्यावर मला ठेवताना आता काय करू, मला पण त्याच मार्गे जायचं, चला मी तुम्हाला पोतं धरू लागतो. बैल उभा केला, पोतं ठेवलं, सगळं काय झालं. गावापर्यंत गेले, नदीला पूर आला होता. मग मला रस्ता माहिती, मला चांगल्या रस्त्याने तुकोबारांना पलीकडच्या बाजूने म्हणले, हे तुझं देऊगाव आहे, मला पुढे जायचं, मी चाललो असं म्हणून पुढे जाण्याकरिता निघाली. तुकोबारा म्हणले, बरं झालं बाबा तू आलास, नाहीतर माझी मोठी फजिती झाली असती. देवाचा आधी धावा करत होते आणि गप्पा मारीत मारीत देहू गावापर्यंत आले. ते भगवंतांनी जाण्याकरिता निघाले, दूरपर्यंत गेला. आता जे कुलवान घरांदाज लोक असतात की नाही, ते आदरातिथ्य करण्यामध्ये पारंगत असतात. एखादा माणूस जर आपल्या घरी आला तर फार प्रेमाने त्याचा आदर सत्कार करतात. त्याला वाटं लावायच्या वेळेला तो दिसेन असं होत नाही तोपर्यंत उभे राहतात. तसे तुकोबार आहे, त्याला वाटं लावण्याकरिता उभे राहिले आणि तो जाण्याकरिता निघाला. त्याची पाठ त्यांनी तुकोबारांनी पाहिली, वीज काढली. वीज काढल्यानंतर त्या विजेच्या वीज काही 3 तास चमकती का, चमकली गेली की 1 सेकंदात गायब होती. अशी वीज चमकली. चमकलेल्या विजेमध्ये पाठ दाखवून गेलं, तो देव होता, त्याचा मस्तकावरचा मुकुट चमकला आणि त्या पितांबर अशा पद्धतीने त्या विजेच्या प्रकाशामध्ये झळकला. मग कळालं की अरे हा वाटसरू नव्हता, हा तर पंढरीचा पांडुरंग मला भेटण्याकरिता आला होता आणि मला सहाय्य करण्याकरिता आला होता. जागेवर अंग टाकून रडायला सुरुवात केली, पांडुरंगा तू आलास पण मला कळाला नाहीस रे. महत्वाची गोष्ट आहे. मग जगद्गुरु तुकोबारांसारख्यांच्या चरित्रामध्ये हे प्रसंग पाहायला मिळतात की परमात्मा आला आणि सहाय्य करून अशा पद्धतीने निघून गेला. जोपर्यंत बरोबर चालत होता तोपर्यंत कळालं नाही हा देव आहे म्हणून, आणि निघून गेल्यानंतर जाणीव झाली की हा परमात्माच मला सहाय्य करण्याकरिता आला होता. आणि या वारीच्या वाटेने जर शुद्ध अंतःकरणाने आपण निघालो तर असाच कोणत्या तरी रूपात येईल, आपल्या बरोबर त्यांनी बोलेल, आपल्याला काय हवं नको ते अशा पद्धतीने सांगेल, आपली मदत करून निघून जाईल. त्यावेळेला कळणार नाही
पण तो निघून गेल्यानंतर जाणीव करून देईल मी आलो होतो आणि तुला भेटलो. घरी गेल्यानंतर छातीला हात लावून सांगेन मला पांडुरंग भेटला. हा महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून त्यांनी पांडुरंग भेटला पाहिजे आणि अशा कोणत्या तरी माध्यमातून तो भेटू शकतो. म्हणून त्यांनी तुमचा हट्ट त्यांनी अपुरूपणा काढून टाकायचा. पितांबरच नेसला पाहिजे, मुकुटच घातला पाहिजे, 4 हातच असले पाहिजे, तसं नाही. अरे कोणत्याही रूपात त्यांनी येतो आणि भगवान अशा पद्धतीने आपल्याला सांभाळतो. महत्वाचा भाव आहे. पण आपल्याला त्याला पाहण्याकरिता अंतःकरणामध्ये दृढ भाव असला पाहिजे. तो भाव महत्वाचा. पुंडलिक म्हणजे भाव आहे महाराज. म्हणून पुंडलिका करता साकार झाला म्हणजे भावाकरता साकार झाला. आपल्या पोटात जर भावना निर्माण झाली तर परमात्मा आपल्या करता सुद्धा निश्चित साकार होईल. हा त्यातला दिव्य भाव आपण अंतःकरणामध्ये त्यांनी साठवायचा. म्हणजे त्यांनी बरोबर आहे, पुराणांना कळत नाही, जो त्यांनी श्रुतींना कळत नाही. पुंडलिकाच्या भावाकरिता त्यांनी उभा राहिला. पुंडलिकाच्या भावार्था मोकळा उनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे पुंडलिकाकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला आणि विटेवरती अशा पद्धतीने उभा राहिला. म्हणून त्यांनी म्हणत तो पांडुरंगच आहे. कशावरून? अरे म्हणे आम्हाला नजर जरी नसली तरी नजरेच्या लोकांनी त्याचं ध्यान केलं ना. कोण आहेत नजरेचे लोक? म्हणे सनकादिक आहेत, शुकाचार्य आहेत, व्यासदेवजी महाराज आहेत, नारदजी महाराज फार मोठे मोठे त्याचं ध्यान करतात. हे शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी वाडाडोनी पाहतात जगचे धी. असं त्यांनी परमात्मा ज्याला भगवान शंकर पाहण्याकरिता ललायत होतो. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. अशी सगळी प्रमाण पाहून घ्या. म्हणून सनकादिक संतांपासून त्यांनी शुकाचार्यांपर्यंत भगवान शंकरापर्यंत सगळेजण त्या परमात्म्याला पाहण्याकरिता ललायत आहेत. म्हणजे मी पाहतो असं नाही. अरे डोळस डोळस लोकांनी ज्याचं ध्यान केलं, सगळ्यात पहिल्या संतांनी ज्यांचं ध्यान केलं म्हणून आम्ही त्याचं ध्यान करतो आहोत. ते आमचं कुलदैवत आहे पांडुरंग. त्याचं वर्णन मी तुमच्या समोर करून सांगतोय महाराज अभंगाच्या कुलदैवत पांडुरंग ध्यात म्हणजे ध्यान करतात. कोण ध्यान करतं? अरे सनक सनंदन सनातन आणि सुजात ब्रह्मदेवाचे 4 पुत्र आहेत. भगवंताच्या 24 अवतारातला पहिला अवतार आहे. वारकरी संप्रदायातले पहिले संत आहेत. ते संत ज्याचं ध्यान करतात तेच आमचं हे कुलदैवत पांडुरंग परमात्मा आहे. तुका म्हणे ज्या ते सनकादिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. तो पांडुरंग परमात्मा विटेवरती अशा पद्धतीने उभा आहे. हा जो अभंग आहे ना, याचा उपक्रम करताना तुकोबारांनी स्वरूपाचं लक्षण करण्याकरिता आनंद अद्वैनित्यने रमय असं म्हणलं. पण थोडा किचकट भाग होता. मला प्रवेश करता करता थोडस किचकट होतं. बरोबर आहे की नाही? आता मला 1 तासात सगळं सांगायचं होतं की नाही. म्हणून ते सांगितलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. म्हणून सर्वांगीण विचार करत करत अशा पद्धतीनं अभंग मांडण्याचा मी आपल्या समोर अशा पद्धतीने प्रयत्न केला. पण त्याचा गर्भित अर्थ काही लक्षात घ्या. आपण भगवंताच्या मार्गाने चाललेलो आहोत. आपण डोळसपणाचा परमार्थ केला पाहिजे. आपण नजरेचा परमार्थ केला पाहिजे. आपण संतांच्या संगतीतला परमार्थ केला पाहिजे. संतांकडून आपल्याला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. त्या ज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा आपल्याला कळाला पाहिजे.
तो परमात्मा जर आपल्याला कळाला नाही, आपण जर त्याला कळून घेतलं नाही आणि जन्मभरे स्वतःला हरिभक्तीपारायण म्हणत राहिलो तरी त्यांनी काही हाताला यायचं नाही. फार तर फार पुण्य प्राप्त होईल, त्याच्यापेक्षा जास्त व्हायचं नाही. फार तर फार पुढचा जन्म गाढवा कुत्र्याचा मिळायचा नाही, माणसाचा मिळेल, पण मोक्ष मात्र सहजासहजी प्राप्त व्हायचं नाही. मोक्ष मिळण्याकरिता ज्ञानाची गरज असते, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता श्रीगुरूंची गरज असते, म्हणून श्रीगुरूंची प्राप्ती होण्याकरिता भगवंताच्या कृपेची गरज असते, भगवंताची कृपा होण्याकरिता शरणागतीची गरज असते. पण आपण सर्वजणांनी भगवंताची शरणागती करा, मनवा हरीचे दास, स्वतःला हरीचं दास म्हणून घ्या. भगवंताला सांगा, देवा मला काही कळत नाही रे, जे काय कळतं ते तुलाच कळतं, पण माझं काय करायचं चांगलं वाईट ते तू ठरव, असं भगवंताला त्यांनी साकडं घालायचं. आलो आपण त्याच्या दरबारात, त्याच्या समोर त्यांनी बोलायचंय. हा, सगळ्या लोकांबरोबर आपण बोलतो, जे भेटल त्याच्याशी बोलतो, ज्याच्याशी आपलं फार चांगलं त्याच्याशी बोलतो, ज्याचं अजिबात चांगलं नाही त्याच्याशी पण बोलतो, मनातली मनात पण बोलतो, फक्त देवाबरोबर बोलत नाही. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतो ते? पण सगळ्या दुनियाबरोबर जर आपल्याला बोलता येतं तर देवाबरोबर का बोलता येऊ नये? म्हणून देव कुठं आमच्याबरोबर बोलतो? अरे बोलल ना, आधी तू बोलायला सुरुवात कर. हा, देवा सांगो, देवा सांगो, सुख दुःख देवा सांगो. देवाला सुख दुःख सांगता येतं, देवाच्या समोर अंतःकरणातल्या भावना व्यक्त करता येतात. मग शरणागती करायची म्हणजे काय करायचं? सगळ्यात आधी देवासमोर उभं राहायचं आणि मनोमन देवाला म्हणायचं, देवा देव मी तुला शरण आलेलो आहे, आता तुझ्या वाचून मला दुसरं कोणी नाही, माझा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी आहे. अशा पद्धतीने जर भगवंताशी बोलायला सुरुवात कराल, भगवान आपला स्वीकार करेल. मग काय होईल? तो परमात्मा आपल्याला मार्ग दाखवण्याकरिता गुरु रूपात प्रगट होईल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, तो गुरु रूपात आपल्या जीवनात येईल. मग गुरु रूपात आल्यानंतर काय करेल? काय केलं तुकोबारायनं? म्हणजे लावून या हात कुरवाळलेला माथा, सांगितलेली चिंता न करावी, मस्तकावर हात ठेवून कुरवाळलं आणि चिंता करू नका म्हणून सांगितलं. कटिकर समचरण साजरे राहिला भिवर हा, असं त्यांनी मला त्याची खून सांगून टाकली की नाही? तो परमात्मा सांभाळण्याकरिता सज्ज आहे. अशी खून भगवंताची दाखवतात ते संत आल्यानंतर. त्यांच्या माध्यमातून परमात्मा कृपा करतो. तुम्ही त्यांचे गोपाळ कृपा करी. म्हणून परमात्म्याची कृपा जर व्हायची असेल तर संतांच्या माध्यमातून त्यांनी होते, आणि संत जर भेटायचे असतील तर भगवंताला शरण गेलेलं भेटतात. हा त्यातला दिव्य भाव आहे. मग ते संत त्यांनी येतील, आल्यानंतर आपल्याला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतील. तो परमात्मा कसा आहे, ज्याची तुम्ही भक्ती करता, ज्याच्याकडे तुम्ही जाण्याकरिता निघाला, त्याचं स्वरूप कसं आहे ते तुम्हाला सांगतील. काय सांगतील? ते म्हणतील तो आनंद स्वरूप आहे, अद्वय स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे, निरामय स्वरूप आहे. असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. कोण सांगेल? ते संत आपल्याला सांगतील. आणि मग त्यांनी महाराज आम्हाला पण पाहायचंय त्याला, कुठे त्यांनी भेटेल? म्हणजे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल. त्याला जर पाहायचं असलं तर भीमेच्या तीरावर जा. तो विठ्ठल रूपामध्ये त्यांनी समान चरण विटेवर ठेवून अशा पद्धतीने उभा आहे. पण कसं काय उभा राहिला तो तर त्यांनी कोणालाच कळत नाही. म्हणजे जरी पुराणांना कळत नसला, श्रुतींना कळत नसला, तरी पुंडलिकानं अंतःकरणात भाव निर्माण करून त्याला प्रत्यक्ष विटेवरती उभं केलंय. पण पुंडलिकाच्या भावार्थाकरता आला आणि अनेक साधू संतांनी त्याचं ध्यान केलं, त्याची भक्ती केली. सनकादिकांसारखे सुद्धा त्याचं ध्यान करतात. म्हणून त्यांनी आम्ही सुद्धा त्याच्या शरणागतीमध्ये गेलेलो आहोत. म्हणून आमचं तो कुलदैवत झालेलं आहे. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. अशा पद्धतीने त्यांनी परमार्थ मार्गाकडे गेलं पाहिजे आणि मग त्यांनी भगवत स्वरूपाला त्यांनी प्राप्त करून घेतलं पाहिजे. हा दिव्य असणारा संदेश आहे आणि तोच या वारीच्या माध्यमातून आपल्या अंतर्गत आपण साठवावा. इथंच बसल्या बसल्या मनातली मनात भगवंताशी बोला. याच्यानंतर आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जे विठ्ठल होईल. मग 2-3 मिनिटं तर लागतील की नाही? तेवढ्या 2-3 मिनिटांमध्येच त्यांनी भगवंताशी डायरेक्ट कनेक्शन जोडून घ्या. तो जरी विटेवरती उभा असला तरी त्याचा नियम असा आहे, जिथं कीर्तन असतं तिथं त्याला यावं लागतं. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा, आहे की नाही? म्हणून रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत, तेथे असे देव उभा, जैसी समचरणांची शोभा. म्हणून त्या कीर्तनामध्ये परमात्म्याला यावंच लागतं. या कीर्तनात सुद्धा परमात्मा तिथं जरी उभा असला विटेवरती तरी पण इथं सूक्ष्म रूप धारण करून आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. ही संधी आहे सगळ्या लोकांना देवाबरोबर बोलण्याची. देवा, एवढे दिवस प्रवास करत करत मी तुझ्यापर्यंत आलेलो आहे, माझा सांभाळ कर, मला आपलं मन, मला त्यांनी सांभाळ, मला उद्धरून नेण्याची जबाबदारी घे. असं भगवंतावर आपण सर्वांनी बोललं पाहिजे. आणि असं जर आपण भगवंताशी बोललो या पवित्र प्रांगणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये, तर आपल्या सगळ्यांचे हाक परमात्मा त्यांनी ऐकेल. जे आपल्याला कळत नाही ते त्याला कळतं. मग आपल्याला कोणत्या मार्गाने तिथपर्यंत न्यायचं तो बरोबर नेतो महाराज. त्याला सगळं काय करता येतं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आता आमचा असा अनुभव आहे, पंढरपुरामध्ये आल्यानंतर किंवा आळंदीत गेल्यानंतर, आता आळंदीला गेलो, आता शंकराचार्यांचे पादुका घेऊन गेल्यानंतर त्यांनी गेलो तर दर्शनाला काय जाता आलं नाही. आतमध्ये फार जास्त बारी होती. मग लांबून दर्शन घेतलं, माऊलींचं बाहेर आलो.
बाहेर आल्यानंतर मला प्रदक्षिणा करावी, मग जावं आपलं आता काय कामाला पादुका उचलायचं आणि जायचं. अशा पद्धतीने जाण्याकरिता निघालो. तर त्या संस्थांच्या ऑफिस मधून एक रस्ता आले आणि आल्यानंतर त्यांनी मला पाहिलं. आता परिचय त्यांनी होता, ते ओळखत होती, मी जास्त नव्हतं ओळख. आले, पाया पडायला लागले, म्हणजे महाराज महाराज. मग कधी आले म्हणजे बराच वेळ झाला. दर्शन झालं म्हणजे नाही झालं. अरे म्हणजे इकडे पोराला बोलवलं, महाराजाला आतमध्ये घेऊन जा. लगेच आतमध्ये नेलं. का सांगतो मी कशा करता? तुमच्या मनात जर शुद्ध भाव असला आणि तुमची उत्कट भावना जर असली तर देव कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने तुम्हाला तरतूद करून त्याच्यापर्यंत घेऊन जातो. हे मला उदाहरण म्हणून तुमच्या समोर, माझं काय कौतुक तुम्हाला सांगायचं नाही, पण मला उदाहरण तुमच्या समोर सांगायचं. तुमच्या मनात शुद्ध भाव आहे देवापर्यंत जाण्याकरिता, परमार्थ सिद्धीला नेण्याकरिता. मग तो शुद्ध भाव भगवंताच्या समोर व्यक्त करा. भगवान कृपा करील आणि स्वतःच हात धरून त्याच्यापर्यंत घेऊन जाईल. धरून या बाई हात आली दातारा असं त्याला आपण म्हणलं पाहिजे. मग तो परमात्मा नेण्याकरिता तयार आहे. कोणी सांगितलं तुम्हाला असं? म्हणजे सगळ्या संतांनी सांगितलं. मग मोठ्या प्रेमानं संतांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा. यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. तासभर बसून तुम्ही माझी बडबड